अंबरनाथच्या आनंदनगर MIDCतील कंपन्यांना राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या माध्यमातून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। MIDCतील कामगारांना त्यांचे हक्क मिळावेत, कामगार कायद्याचे पालन व्हावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या माध्यमातून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सुदामा हॉटेलपासून या बाईक रॅलीला सुरुवात झाली। शेकडोंच्या संख्येने MIDCतील कामगार बाईक रॅलीत सहभागी झाले होते। यावेळी आनंदनगर MIDCतील कारखानदारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य बाईक रॅली काढून निवेदन देण्यात आले। 1 मेला कामगार दिन होता, तसेच महाराष्ट्र दिन होता। त्यानिमित्त आम्ही 1 मेला कंपन्या बंद असल्यामुळे व 2 तारखेला शुक्रवार असल्यामुळे आज 3 मे रोजी एक कामगारांसाठी एक रॅली आयोजित केलेली आहे। आमची MIDCतल्या कंपन्यांना एवढी एकच मागणी आहे का जे कामगारांच्या बेसिक गोष्टी आहेत, त्यांना PF भेटलं पाहिजे, ESI भेटलं पाहिजे, कामगार कायद्याचे अंमलबजावणी झाली पाहिजे, या गोष्टींसाठी एक निवेदन पर आम्ही रॅली काढत आहोत। आमची कोणत्याही कंपनीच्या विरोधातील रॅली नसून कंपनी व्यवस्थापनांना एक हे करायचे का तुम्ही कामगारांकडे लक्ष द्या। आज तुम्ही कामगारांच्या जीवावर एवढे मोठे झालेत तर कामगारांना साठी तुम्ही पण माणुसकीच्या हेतूने कामगारांना न्याय द्या, कामगार कायद्याचे पालन केले पाहिजे। आता बऱ्याच कंपन्या 8 तासाच्या ऐवजी 12 तास ड्युटी करतात। 8 तासाची ड्युटी असून त्या वरच्या 4 तासाचा ओव्हरटाईम भेटले पाहिजे। आठवड्याच्या सुट्टी द्यायला पण कंपन्या हे करतात, बोनस भेटला पाहिजे। आज या एवढ्या मोठ्या MIDC कडनं मागणी आहे, वॉशरूम नाही, बस सेवा नाही, बेसिक बऱ्याच गोष्टी आहे। MIDC झाली आहे मोठी, कंपन्या मोठी झाली आहेत, पण कामगार आहे तिथंच राहिलेला आहे। आणि दुसरा म्हणजे आज तुम्ही सांगा बाहेरून कॉन्ट्रॅक्टर येतात, नाशिकवरनं कॉन्ट्रॅक्टर येतो, पुण्यावरनं येतो, दिल्लीवरनं येतो, आणि अंबरनाथच्या कॉन्ट्रॅक्टरला काम नाही भेटत। ही पण आमची या रॅलीच्या निमित्त प्रमुख मागणी आहे का अंबरनाथमधले ठेके आज समजा एखाद्याचा काय प्रॉब्लेम झाला, एखादा PFचा प्रॉब्लेम होता, ठेकेदार नाशिकचा होता, त्याच्यासाठी नाशिकला जावं लागलं, त्याला सानपाड्याला ऑफिस आहे, सानपाड्याला जायला लागतं। 1 दिवसाच्या सुट्टीचा प्रॉब्लेम असतात बोलता ऑफिसला या, हे कुणी चालवले? तुम्ही स्थानिक ठेकेदारांना काम दिले पाहिजे, ही पण आमची या माध्यमातून प्रमुख मागणी। खरं म्हणजे या ठिकाणी आता जवळपास 1400 कंपन्या आहेत या आनंदनगर MIDCत, पण या ठिकाणी एवढी बोंबाबोंब चालली, कामगारांची पिळवणूक जी चाललेली आहे। आता बोराडेंनी सांगितलं आमचं का खरं म्हणजे काम हे 8 तासाचं असलं पाहिजे, 12-12 तास राबवता तो, आणि मिनिमम विजेस जो आहे सरकारी ऍक्ट प्रमाणे तो काही ठिकाणी राबवलाच जात नाही आणि दादागिरी केली जाते। एखाद्याचा काय 2 दिवस आला नाही लगेच त्याला कामावर काढून टाकणं, म्हणजे कुठेतरी त्याला दादच मिळत नव्हती। म्हणून हे आमचे जिल्ह्याचे कामगार सेनेचे अध्यक्ष प्रमोदजी बोराडे यांनी एक चांगली कामगारांसाठी आजचा दिवस आणि हा मोर्चा म्हणा, जनजागृती कामगारांची ही या ठिकाणी दिसत आहे आम्हाला। आम्ही त्यांच्या बरोबर आहे। खरं म्हणजे आनंदनगरमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आणि त्या ठिकाणी आता ज्या वेळेला MIDC शेतकऱ्यांची जागा पाटील साहेब जेव्हा एक्वायर झाली त्यावेळेला ते मोठे मोठे GR काढले होते सरकारने त्यावेळेच्या का कामगारांना 15% स्थानिकांना आपण नोकऱ्या देऊ। अहो इथं 1-2% पण नाहीत, सगळी आसपासचे लोक कॉन्ट्रॅक्टमध्येच काम करतात। आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली बोराडे आठवून का या ठिकाणी ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना कामं मिळाली पाहिजेत, त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले पाहिजे, किंवा अंबरनाथ शहरातल्या आसपासचे कोणी असतील, बदलापूर असेल, उल्हासनगर असेल, अंबरनाथमधले कॉन्ट्रॅक्टर असतील, अशा लोकांना या ठिकाणी कामं मिळाली पाहिजेत ना। नाशिकहून कॉन्ट्रॅक्टर, पुण्याहून कॉन्ट्रॅक्टर, मुंबईहून कॉन्ट्रॅक्टर, अरे हे कुठला नाही चालले, असं खपून घेतलं जाणार नाही। आता इशारा आहे आमचा, पण जर जास्तच होत असेल तर मग आम्हाला उतरावं लागेल। हा तो इशारा आहे मोठ्या मोठ्या कंपन्यांना। सरळ कामगारांना दादागिरी खपून घेतली जाणार नाही, आणि असे कुठलेही कामगार जर अशी वेळ येत असेल तर त्यांनी आमच्या बोराडे साहेबांजवळ दाद मागावं, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत। मी उमेश तायडे, अध्यक्ष ॲडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन। हा मोर्चा म्हणजे एक डिमांड आहे, मागण्या। खरं तर या मागण्या अत्यंत रास्त आहेत। जेव्हा माझ्याकडे यांचं पत्रक आलं तर मी पत्रकात बघितले की खरोखर रास्त आहेत, कारण कामगार लोकांना जी सुरक्षा किंवा ज्या सर्व गोष्टी पाहिजेत ती खूप गरज आहे, आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जो हा प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाला आमची पूर्णपणे साथ लाभणार आहे। कारण आम्ही जरी कारखानदार संघटनेचा मी अध्यक्ष आहे, सर्व कारखान्याच्या मालकांना मी हे सांगत असतो की आपल्याला संपूर्णपणे इथे कामगारांसाठी ज्या ज्या काही बेसिक वेतन असतात, किमान वेतन असतं, किंवा या सर्व गोष्टी दिल्याच पाहिजेत, आणि ह्याच्यासाठी हे आम्ही प्रयत्न करत असतो। मी तर स्पष्ट सांगतो की जर का कोणाला मिळत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्या मालकाला ताबडतोब कळवत असतो। आणि प्रमोद बोराडे, सदामा पाटील आणि आमचे मित्र दादा पाटील साहेब आहेत। खरं काँग्रेसचं एक मला आवड आहे की काँग्रेस पक्ष आहे ना हे कुठल्या भांडणात उतरत नाही,
परंतु कायदेशीर बाबी असेल तर ते तथ्य लावून धरतात आणि हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण शेवटी कायदा जिंकतो आणि ह्या कायद्यानेच आपल्याला काम करायचंय. मी तुमच्या या मोर्चाला माझ्या इंडस्ट्री असोसिएशन तर्फे या सुमारे 1200 कंपन्या आहेत ज्या आम्ही रिप्रेझेंट करतो, या सर्व कंपन्यांतर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील, महाराष्ट्र मजदूर सभेचे अध्यक्ष दादासाहेब पाटील, आमा संस्थेचे अध्यक्ष उमेश तायडे, माजी नगरसेवक धनंजय सुर्वे, माजी नगरसेवक सचिन पाटील, इतर पदाधिकारी आणि कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.